अजितदादा म्हणाले तेच खरं आहे, राजकारण खरंच लई वंगाळ झाले. मित्र हो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनापासून त्यांच्याच पक्षाचे दोन मोठे नेते टीकेचे मोठे धनी बनलेले आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. दुसरं कोण हो? या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर एकापेक्षा एक अगदी गंभीर स्वरूपाचे असे आरोप होत आलेले आहेत. अजितदादांच्या अपघाताच्या बाबत सुद्धा यांच्याच भोवती संशयाचं एक मोठं वावटळ उठलेलं आहे. शंकेचं एक मोठं धुकं तयार झालेलं आहे. अजित पवार यांच्या पश्चात त्याचा राष्ट्रवादी पक्ष हायजॅक करण्याचा भाव असल्याचे आरोप सुद्धा झालेले आहेत, आजही होत आहेत. पक्षातले अनेक जण सुनील तटकरे यांच्यावर नाराज आहेत. काही जणांचे राजीनामे सुद्धा झाले आणि काही आणखी त्या वाटेवर आहेत. आणि बघा, अशा सगळ्या वातावरणामध्ये एक अत्यंत मोठी आणि गंभीर अशी घटना घडलेली आहे. आणि मग पुन्हा हा विषय नव्या जोमानं चर्चेला आला, वादाचा झाला. त्यावर पक्षांतर्गत राडे सुद्धा सुरू झालेले आहेत. चक्क अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचंच नाव पक्षातून पुसून टाकण्याचा हा धक्कादायक प्रयत्न केला गेला. बघा, साधारणपणे पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असला तरी प्रमुख नेत्यांची छायाचित्र फ्लेक्सवर लावलेली जातात. रायगडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील बॅनरवर मात्र अजित पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार यांचेच फोटो बेपत्ता होते, लावले गेलेले नव्हते. असं कधी होऊ शकतं? व्यासपीठावरील बॅनरवर खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे आणि त्यांच्याबरोबर अगदी तिथल्या स्थानिक नेत्याचे फोटो सुद्धा झळकत होते. मात्र या बॅनरवर दिवंगत नेते अजित पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बरोबरच पक्षश्रेष्ठींचे फोटो लावण्यात आलेले नव्हते. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्ठीही बेपत्ता होत असल्याचं पाहून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड खवळलेले आहेत. अनेकांनी सडेतोड जाब सुद्धा विचारला. या प्रकरणावरून मोठी राडेबाजी झाल्यानंतर या मंत्री आदिती तटकरे यांनी काही खुलासा करण्याचा प्रयत्न केला, पण तो खुलासा कोणाला पटला नाही, पटू शकतही नाही. बॅनरवरील फोटोवरून आमची निष्ठा ठरवू नका असं काहीतरी त्यांनी म्हटलं. अर्थात हे सगळं हास्यास्पद आहे हो, अगदी हास्यास्पद आहे सगळं. कशावर ठरवायची तुमची निष्ठा तुम्ही तरी एकदा सांगा. बघा, प्रमुख नेत्याचे फोटो बेपत्ता असताना ही तटकरे फॅमिली गप्प कशी काय राहिली बुवा? त्याला या सगळ्यामध्ये काही गैर वाटलं नाही, काही चुकीचं वाटलं नाही का? आणि समजा त्यांचा काही संबंध नसेल या बॅनरशी, तर त्यांनी या कार्यकर्त्याचे कान तरी उपटले का? विशेष म्हणजे कुठलाही कार्यकर्ता स्वतः होऊन एवढा मोठा अपराध करणार नाही. मग हे कारस्थान कोणाचं? तटकरे फॅमिलीचे फोटो झळकतात आणि पवार कुटुंबाचा पत्ता मात्र कट केला जातो. नाही, कुठलाही सामान्य कार्यकर्ता एवढं मोठं धाडस करू शकणार नाही. आणि मग या सगळ्या कारस्थानाच्या पाठीमागे नक्की कोण आहे? बघा, विलिनीकरण आणि पक्ष ताब्यात घेण्याच्या विषयावरून हे तटकरे आधीच निशाण्यावर आलेले आहेत. वेगवेगळे आरोप त्यांच्यामध्ये पक्षामधूनच त्यांच्यावर होत आहेत आणि त्यात हा मोठा धक्कादायक प्रकार. ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही असा इशारा देत राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वतः देव बनवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही अशा शब्दामध्ये अमोल मिटकरी यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे. त्यांच्याच पक्षाचे आहेत अमोल मिटकरी. मिटकरी यांनी कोणाचं नाव नाही घेतलं, पण नाव जरी घेतलेलं नाही तरी त्यांचा रोग कोणाकडे होता हेही काही लपून राहिलेलं नाही ना. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी तर याला चक्क कृतज्ञपणा आहे असं म्हटलेलं आहे. अगदी या सुनील तटकरे यांचं नाव घेऊन त्यांना कृतज्ञ म्हटलेलं आहे.
अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याचे आधीपासूनचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. त्याची सुरुवात रायगड पासून झालेली आहे. सुनील तटकरे, तुमच्यात हिंमत असेल तर प्रफुल्ल पटेल यांना सोबत घ्या, स्वतःचा नवा पक्ष काढा, किंवा मग भाजपामध्ये जाण्यासाठी तुम्ही तर आधीपासूनच तयार आहात तर तुमची 4 चौकडी घेऊन तुम्ही जा, असं सुद्धा लवांडे म्हणाले. इकडे आमदार रोहित पवार हे तर अजितदादांच्या अपघातापासून त्याची चौकशी करावी घातपातच अँगलनं अशी मागणी करत त्यांनी देशभरामध्ये रान उठवलेला आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर ते अनेकदा त्यांनी बोलून गेलेले आहेत. आता हे प्रकरण बघा, यानंतर ते काय म्हणतायत, मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदार जमिनीचा 7/12 स्वतःच्या नावे करतो, याचं जिवंत उदाहरण जे आम्ही वारंवार बोलतोय, असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलं. अत्यंत कमी शब्दामध्ये त्यांनी नेमकं सगळं काही व्यक्त केलं. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा प्रचंड खवळलेले आहेत या प्रकरणावर. अजितदादांचा पक्ष गिळंकृत करून टाकण्याचा डाव असल्याचे जे अजून होत आहेत, आजही होत आहेत, ते अखेर या निमित्तानं खरे ठरताना दिसू लागलेले आहेत, अशी भावना कार्यकर्त्यांचीही झालेली आहे. काय हे राजकारण आणि काय हा कृतज्ञपणा. अजितदादा म्हणाले तेच खरं आहे, राजकारण खरंच लई वंगाळ झालंय. पण एवढा कृतज्ञपणा असू शकतो काय? काय म्हणाल मित्रांनो तुम्ही या सगळ्या या घटनेवरून किंवा या कोणाच्या राजकारणावरून? जरूर व्यक्त व्हा मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.